म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एका स्त्रीच्या पाठीमागे दुर्जन लागला आणि ती स्त्री पुढे पळते आपल्या शरीराला कोणी हात लावू नये म्हणून, आपली इज्जत वाचवण्यासाठी ती पुढे, तो दुर्जन मागे. पुढे धावत असताना त्या स्त्रीला एका घरामध्ये राजांची प्रतिमा दिसली, दिवा लावलेला होता. त्या प्रतिमेच्या समोर जाऊन ती स्त्री उभा राहिली. एवढा आत्मविश्वास त्या माता माऊलीचा वाढला की माझ्या शरीराला कोणी हात लावू शकणार नाही, एवढा आत्मविश्वास तिचा वाढला. महाराज, याला म्हणतात छत्रपतींची वचक आणि दरारा महाराज शिवाजी महाराजांचा. म्हणून शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य तयार केलं. 18 पगड जातीतल्या लोकांनी महाराज बलिदान दिलं. अरे शिवा काशीद हा कोण होता? एका नाव्याचा पोरगा होता, नाव्याचा पोरगा. महाराज छत्रपती शिवाजी राजांना घेऊन बाजी प्रभू देशपांडे, बांदलसेना, फुलाजी देशपांडे हे निघाले आणि विशाळगडावर, पन्हाळ्याहून विशाळगडावर जायचं होतं. तेव्हा कसं जायचं, कसं सुटायचं? आता नाव्याचा पोरगा होता, शिवा काशीदला बोलावलं, त्याला एका पालखीमध्ये बसवलं, शेवटची गळा भेट घेतली. राजांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. शिवा, मला माहिती राज, शिवाय शेवटची भेट रे, मला माहिती राज, मी गेल्यावर परत येणार नाही. पण राज, मला हे माहिती नक्की, मी गेल्यावर माझ्या शरीरावर तलवारीचे वार सपासप होणार आहेत. काय दांडगा आत्मविश्वास असेल. थोडे हलत नव्हते त्यांच्या वृत्तीवरून. महाराज निर्भीड माणसं होऊन गेली. पण राज, जेव्हा मी मरणार आहे तेव्हा शिवा काशीद म्हणून नाही मरणार, तर तेव्हा छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरणार आहे. हे भाग्य माझ्या वाट्याला येते. महाराज, काय माणसं देशप्रेमी असतील, काय वेडे असतील, विचार करा. सपासप वार चढले महाराज शिवा काशीदाच्या अंगावर. बाजी प्रभू देशपांडे महाराज शेवटची गळा भेट घ्यावी राजांची. राजांनी गळगळ अश्रूच्या धारा वाहतात. बाजी, मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. बाजी प्रभूंचे शब्द आहेत, राज, लाख गेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा नाही गेला पाहिजे. लाखाचा पोशिंदा म्हणजे तुम्हीच राज. हे स्वराज्य धोक्यात आहे. राज, तुम्ही जावा, माझी विनंती, तुम्ही जावा. हा बाजी शब्द देतो, विशाळगडावर पोहोचेपर्यंत एकाही शत्रूला खिंड ओलांडू चढू देणार नाही. शब्द देतो, तुम्ही गेल्यावर तोफेचा आवाज करा आणि तोफेचा आवाज आल्यावरच हा बाजी हे इथं शरीर सोडेल. तोपर्यंत एकाही शत्रूला खिंड चढू देणार नाही. काय दांडगा आत्मविश्वास. आणि तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत बाजी प्रभू रक्ताच्या थारोळ्यात न्हावून निघाले महाराज. आणि आवाज आला त्यावेळेलाच हर हर महादेवचा महाराज गजर केला आणि माझ्या बाजी प्रभूंनी महाराज या शरीरातला प्राण सोडला. मी मरायला आता मोकळा झालो म्हणून महाराज माझ्यावर वजन राहिले. काय माणसं होऊन गेले महाराज. उगच नाही महाराज, उगच नाही. प्रतापगडच्या पायथ्याशी खाना, दोन मिनिट. प्रतापगडच्या पायथ्याशी खाना, प्रतापगडच्या पायथ्याशी खाना, प्रतापगडच्या पायथ्याशी खाना, प्रतापगडच्या पायथ्याशी खाना, प्रतापगडच्या पायथ्याशी खाना. आला बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करामत, शिवाजी राजाच्या करामत, नाही त्याला जाणव शक्तीची, नाही त्याला जाणव शक्ती. काय कल्पना भेटीसाठी छान भरला, भेटीसाठी छान भरला, नक्षीदार शाली आला, खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. आणि खान काय म्हणतो राजांना पाहून, आओ शिवाजी आओ, मेरे गले लग जाओ. आणि खान आता हसतो महाराज. खान हा कमारी तो हसरी, खान हा कमारी तो हसरी, रोखूनच खान हा कमारी तो हसरी, खान हा कमारी तो हसरी. पण आपला राजा बी काय साध्या गुरुचा चेला नव्हता महाराज. राजा थोर बात त्याची नारी, राजा थोर बात त्याची नारी, चालती त्याची सावध भारी. शिवाजी महाराजांनी अफजल खानाने भेट दिली. गळा भेट झाल्याबरोबर काय झालं, खान बाबा मान मानाला,
बाणाचा चिलखत होता अंगाला करटरा आवाज झाला आणि शिवाजी महाराज हातामध्ये वाघ नका घातलेला होता. दूरदृष्टी होती शिवाजी महाराजांना. मॅनेजमेंट कशी असावी ही शिवाजी महाराजांच्या जीवनातून पाहायला सापडते महाराज. आणि शिवाजी महाराजांनी वाघ नख्याचा मारा केला, पोटामध्ये बिछवा ढकलला, टराटरा फाडलं पोटाला, टराटरा फाडलं पोटाला. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रत्न सांडेल पावन केला कृष्णाचा वाट, पावन केला कृष्णाचा वाट. वाढली गुलामीची वाट, वाढली गुलामीची वाट. मराठी